कोलकाता महिला डॉक्टर पूर्णकथा. कोलकाता येथील आर्जिकल कॉलेजमध्ये ती डॉक्टरकीचं शिक्षण घेत होती. शिकता शिकताच ती त्याच कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टर म्हणून देखील काम करत होती. उराशी डॉक्टर होण्याची स्वप्न बाळगत ती मेहनत करत होती. आता आणखी थोडा प्रवास पूर्ण झाल्यानंतर ती डॉक्टर बनणार होती. लोकांची सेवा करणार होती. स्वतःचं आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणार होती. ती खूप आनंदी होती आणि तिच्या घरचे देखील खूप आनंदी होते. त्या दिवशी देखील नेहमीप्रमाणेच ती आपल्या कामात व्यस्त होती. त्या दिवशी तिची नाईट शिफ्ट होती. आता हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्ट असणं ही सामान्य गोष्ट आहे, कारण एका डॉक्टरला दिवसाचे 24 तासही आपल्या कार्यासाठी वाहून द्यावे लागतात. त्याचप्रमाणे तिचे देखील काम चालू होते. त्या दिवशी देखील ती नेहमीप्रमाणेच हॉस्पिटलमध्ये आली. त्यानंतर सर्व पेशंटला वगैरे तपासून तिनं साधारण 11 वाजेच्या सुमारास आपल्या आईला फोन केला. जेवलीस का अशी चौकशी केली. त्यानंतर तिने जेवण ऑर्डर केले. आपल्या सहकाऱ्यांसोबत तिने जेवण केले. त्यानंतर तिने आपल्या सहकाऱ्यांसोबतच ऑलिम्पिकचा नीरज चोपडा यांचा भालाफेकीचा सामनाही पाहिला. त्यानंतर थोडा आराम करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सी बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनार हॉलमध्ये गेली. त्यानंतर मात्र तिला कुणीही पाहिले नाही. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी तिला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला, कारण ती तिथे बेशुद्ध अवस्थेत आढळली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. पूर्ण शरीरावरती मोठ्या मोठ्या जखमा होत्या आणि त्या जखमांमध्ये रक्त वाहत होतं. तिचा चष्मा फुटलेला होता. त्याच्या काचा तिच्या डोळ्यांमध्ये गेलेल्या होत्या, म्हणूनच तिच्या डोळ्यातूनही रक्त येत होतं. तिच्या अशा या अवस्थेकडे बघून तिथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. तिला घेऊन जाऊन लगेच तिच्यावरती तातडीने उपचार करण्यात आले, पण त्यात तिचा मृत्यू झाला. एका डॉक्टरची अशी झालेली अवस्था पाहून प्रत्येकानं हळहळ व्यक्त केली. सगळ्या हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी यावर संताप व्यक्त केला. आता जर का सरकारी रुग्णालयात डॉक्टर सुरक्षित नसेल तर दुसऱ्या रुग्णालयाचे काय बोलावे. आता अनेक प्रश्न निर्माण झाले. इतकं मोठं प्रकरण या हॉस्पिटलमध्ये झालं, त्यामुळे हॉस्पिटलची प्रतिष्ठा खराब होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले. हॉस्पिटलच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी तिच्या कुटुंबियांना फोन करून तुमच्या मुलीनं आत्महत्या केली आहे असे सांगितले. पण या गोष्टीवर तिच्या आईवडिलांचा विश्वास बसत नव्हता. हे कसे शक्य आहे ते विचार करत होते. घाईघाईतच तिच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोचले. हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं. तिचे आईवडील तिला बघण्यासाठी डॉक्टरांची विनवणी करत होते. त्यांच्यासमोर रडत होते, पण तेथील लोकांना त्यांचा काहीच पडलं नव्हतं. ते सगळे फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे लागून होते. बऱ्याच वेळानंतर तिच्या वडिलांना तिला पाहण्याची परवानगी देण्यात आली, पण जेव्हा त्यांनी आपल्या मुलीला पाहिले तेव्हा त्यांना संशय आला की माझ्या मुलीसोबत काहीतरी वेगळंच घडलेलं आहे. आपल्या मुलीला असं बघण्याचा तो क्षण कोणत्याही आईवडिलांच्या नशिबी येऊ नये. आपलं मूल अशा अवस्थेत पडलं हे बघून त्या आईवडिलांचं काळीज हादरलं होतं. पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणी केलं, त्या नराधमाला पकडलं पाहिजे. तिला न्याय मिळालाच हवा हे त्यांनी ठरवलं. सगळ्यांनीच हल्लाबोल केल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांनी तिच्या केसची कसून चौकशी सुरू केली. हॉस्पिटलमधील CCTV कॅमेरे चेक केले गेले. तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी पहाटे 4च्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं CCTVमध्ये दिसून आलं.
तसाच हा कर्मचारी पुन्हा 40 मिनिटांनी परत घाईघाईनं हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याचंही दिसलं. पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख मात्र पटत नव्हती. त्यामुळे तो आरोपी नक्की कोण हे शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांच्या समोर आलं. पण त्या ठिकाणी त्यांना एक ब्लूटूथच्या वायरीचा तुकडा पडलेला भेटलेला होता. त्या तुकड्यावरनं शोध घेण्याचे ठरवले. जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानामध्ये हेडफोन होते. बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना त्या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा मोठा पुरावा मिळाला. म्हणूनच पोलिसांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यात तो कर्मचारी देखील होता. पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात घेतले आणि आपल्याला सापडलेल्या ब्लूटूथचा तुकडा कोणत्या मोबाईलच्या फोनचा आहे हे बघू लागले. त्यातील एकाच्या फोनला तो ब्लूटूथ ॲटोमॅटिक कनेक्ट झाला. तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय. फक्त याच कारणामुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय रॉय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला. आता त्या आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासे झाले. कोण हा संजय रॉय? हॉस्पिटलमध्ये मदतनीस म्हणून संजय रॉयची भरती झाली होती. तो आर्जीकर कॉलेज रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता. तो बऱ्याच काळापासून येथे काम करीत असल्यानं प्रत्येक विभागामध्ये त्याला सविस्तर माहिती होती. त्याचे त्या हॉस्पिटलमध्ये सहज येणे जाणे होते. डॉक्टरांचा मृत्यू झाल्यानंतर पुढील तपासासाठी त्या महिला डॉक्टरांचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झालं होतं. तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचे समोर आलं. त्या लेडी डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती. पीडितेच्या अंगातून रक्त वाहत होतं. तिच्या दोन्ही डोळ्यांतून तोंडातून रक्त येत होतं. चेहरा, पोट, पाय, मान, हात, ओठांवर जखमा होत्या. ही घटना सकाळी 3 ते 6 वाजेच्या सुमारास घडली असावी असा अंदाज होता. तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिनं त्याला जोरदार प्रतिकार केला असावा. आपला जीव वाचवण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले असावे. शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती. असे सगळं पाहता लक्षात येत होतं की स्वतःला वाचवता अखेरीस तिने आपले प्राण गमावले. कदाचित याच ठिकाणी काम करत असल्यानं त्याची नजर तिच्यावरती अगोदरपासूनच असेल आणि त्या दिवशी ती हॉलमध्ये त्याला एकटी दिसली आणि त्याच्यातील राक्षस जागा झाला असावा. तो अगोदरच अश्लील चित्रफिती पाहत होता. त्यामुळे त्याचे डोके खराब झालेले असावे. त्यात तिला समोर एकटे पाहिल्यावर त्याच्या अंगात हैवान शिरला असावा. तिच्यावर अत्याचार केले. आरोपीला अश्लील चित्रफिती पाहण्याचे व्यसन होते. त्याच्या मोबाईलमध्ये अशा अनेक चित्रफिती पोलिसांना सापडल्या. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेलं सर्व अत्यंत क्रूर आणि हिंसक होतं. त्यानंतर असेही समोर आले की आरोपी रॉय यानं 4 लग्न केले होते. त्याचे वय 33 वर्ष होते. त्याच्या 3 बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या. 4थी बायको कॅन्सरमुळे मरून गेली होती असं म्हटलं जातं. तो तर त्यांच्या पत्नीसोबतही हिंसाचार करत असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार त्याची पहिली पत्नी देहाला येथील होती तर दुसरी पत्नी पार्क सर्कसमधील होती. त्यानंतर बराकपूर येथील एका मुलीशी 3रं लग्न त्यानं केलं होतं. पण तेही फार काळ टिकलं नाही. त्यानंतर शहरातील अलीपूर भागातील एका मुलीशी त्याने लग्न केलं. रॉय याच्या घरातून मारहाणीचे नेहमी आवाज येत होते अशीही माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितली. अलीपूरमधील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या 4थ्या पत्नीनं ही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. आरोपी संजय रॉय हा समाजकार्य करत असून
त्याच्या हॉस्पिटलमध्ये नेहमी संचार असायचा. त्याचे ह्या अगोदरच रेकॉर्ड देखील काही चांगले नाही. तो अनेक महिलांना त्रास देत असे आणि धमक्याही देत असे. तो सहकर्मचारी महिलांना देखील अनेकदा खूप त्रास देत असे. पण ह्या अगोदर त्याच्यासोबत ज्याने त्रास दिला होता त्यांच्यातील एकाही महिलेने जर का त्याच्या विरुद्ध तक्रार केली असती तर असं भयानक कृत्य त्या महिला डॉक्टरसोबत झालं नसतं. असे नराधम महिलांसोबत अत्याचार का करतात? मुलींनी जन्म घ्यावा की नाही हाच प्रश्न आता पडतो. कारण असे वासनांध नराधम त्यांच्यावर आसुसलेले असतात. त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच आता सरकारकडे विनंती आहे आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी. खरं तर पोलिसांकडे सगळे पुरावे असतात, पण तरी देखील न्यायालयात सर्व कसून चौकशी केली जाते. अनेकदा सर्व काही पुरावे असून देखील लगेच फाशी दिली जात नाही. फाशीसाठी बराच वेळेचा वाट बघितली जाते. कधीकधी तर आरोपी स्वतःचा गुन्हा कबूल करत असून देखील त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये कठोर शिक्षा देत नाहीत. CBIकडे केस सोपवली आहे असे सांगतात. या अगोदर देखील अशा बऱ्याच केस झाल्या आहेत की ज्या अजूनही फक्त न्यायाची वाट पाहत आहेत. थोड्या दिवसांनी हे सगळं काही लोक विसरून जातात. आरोपीला शिक्षा होत नाही. मृत्यूची शिक्षासुद्धा अशा लोकांना खरं तर खूप कमी आहे. कारण त्यांनी दिलेला त्रास हा जितका भयानक असतो त्याचप्रमाणे त्यांना देखील मिळणारा मृत्यू हा देखील सहज नसावा. आता यात तर त्या महिला डॉक्टरांची काहीच चूक नव्हती. ती तर फक्त आराम करण्यासाठी म्हणून त्या हॉलमध्ये गेली होती. पण ही रात्र तिच्यासाठी काळरात्र ठरेल हे तिने कधी ध्यानीमनीही विचार केला नसेल. एक मुलगी असणं हा तिच्यासाठी जणू गुन्हा ठरला. ती जिथे काम करत होती तिथे तिला वाचवायला कुणीच नव्हतं की ही सगळी काही प्लॅनिंग होती. त्यासोबत अजून दुसरे कोणी होते का हे तर आपल्याला तिचे रिपोर्ट मिळाल्यानंतरच कळेल. त्याच्यासारख्या नराधमाला नरकातसुद्धा जागा मिळणार नाही. कुणालाही कुणाला मारण्याचा हक्क नसतो. काही दिवसांपूर्वीच अक्षता गेली, यशस्वी गेली, आता फक्त अशा नराधमांमुळे. पण अजूनही त्यांचे खुनी फक्त गजाआडच आहेत. त्यांना फाशीची शिक्षासुद्धा कमी आहे, पण अजूनही ती त्यांना मिळाली नाही. आणि आताही केस पण फाशीपर्यंत जाते की अशीच मागे पडते कुणास ठाऊक. पण प्रत्येकानं त्या महिला डॉक्टरच्या आईवडिलांना खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्यातूनच तिला न्याय मिळू शकेल. आपल्या पाठिंबा देण्यानं त्यांची मुलगी तर आपण त्यांना परत देऊ शकत नाही, पण असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. आज मुलगी कोणत्याही क्षेत्रात पोहोचलेली असो, मग ती डॉक्टर असो, इंजिनियर असो अथवा सामान्य माणसाची लेक असो, पण ती एक अबला म्हणूनच ठरत आहे. आणि हे नराधम तिच्यावरती आपल्या वासनांची पूर्ती करत आहेत. हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे. या सगळ्यांना कुठेतरी पूर्णविराम लागणं खूप गरजेचं आहे. चला तर एक नवीन सुरुवात करूया. ह्या सर्वांचा अंत करण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया आणि हे सर्व थांबून नवीन जगाची